हाय फ्रेंड्स, तर नाही आत्ता गावाकडे गेले होते मतदानासाठी, म्हणजे आपला हक्क बजावण्यासाठी. सो त्यांनी येताना असे शेंगदाणे आणले होते 2-3 किलो. म्हटलं असे मोठमोठे शेंगदाणे आहेत, मग याचं करायचं काय. लाडू तर आपण प्रत्येक वेळेस करतोच आणि त्याची रेसिपी सुद्धा तुम्हाला खूप वेळेस मी दाखवले आहेत. म्हटलं चला तर त्याचे जे खारे शेंगदाणे आहेत ना, याची रेसिपी एकदम मस्त होईल आणि त्या टाईपचे मोठमोठे असे शेंगदाणे पण होते. त्याच्यामुळे म्हटलं चला आपण खारी शेंगदाण्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावं. कारण की आरोहीला आणि ह्या दोघांना म्हणजे मिस्टरांना माझ्या खारी शेंगदाणे खूप आवडतात आणि मी शेंगदाण्याचे वेगवेगळे रेसिपीज तुमच्यासोबत सारख्या शेअर करत असते. तर म्हटलं चला ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. खारी शेंगदाण्याचं बनवायचं असतील आपल्याला अशा पद्धतीचे मोठे शेंगदाणे लागतात. त्याला सोलापुरी शेंगदाणा म्हणतात बघा. लाल लाल ह्याच्यावरचं साल असतं आणि जो आपला दुसरा घुंगऱ्या शेंगदाणे म्हणतात आपण, ते गोल असतो आणि थोडासा व्हाईट असतो, छोटा असतो. त्याच्यामुळे मोठा पण याच्यावर थोडा छोटा असतो. 4-5 प्रकारचे असे बघा. मी रेसिपी करत होते, मला लगेच आरोही आली आणि मुठीमध्ये शेंगदाणे घेत होती ती. आणि तिला प्रचंड लहानपणापासून शेंगदाणे आवडतात. आणि बाकीचं खाण्यापेक्षा बिस्किट वगैरे लहान मुलांना चिक्की, शेंगदाणे, काजू बदाम, मखाने कधीही खाल्लं तर चांगलंच असते. का त्याच्यामध्ये प्रोटीन असतं, नॅचरल ऑइल म्हणजे गुड ऑइल आपण म्हणतो, सो ते त्याच्यामध्ये असतं बाकीचे जे तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा. आता काय करायचं, आपल्याला जेवढं आपल्याला खारी शेंगदाणे बनवायचे तेवढे मापून घ्यायचे आहेत. त्याची मी मोठी वाटी एक होती ती एक वाटी भरून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला गॅस ऑन करायचं आहे. गॅस ऑन करून सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे. मी याच्याकडे स्टीलचं पातेलं वापरते. त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. 2 ग्लास पाणी आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे. आणि 2 ग्लास पाणी थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये जे वाटीभर शेंगदाणे घेतले होते ते शेंगदाणे आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहेत. आणि एक उकळी येईपर्यंत आपल्याला मस्त अशी शेंगदाणे थोडक्यात शिजवून घ्यायचे आहेत. उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत. उकळी आल्याच्यानंतर आणखीन 1 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. गॅस बंद करायचा आहे आपल्याला आणि चाळणीने स्ट्रेनरने आपले शेंगदाणे बाहेर काढून सुती कापड्यावर मस्त आपल्याला 10 मिनिटं सुकवून घ्यायचे आहेत. तर यांनी काय होतं, जे आपले खारे शेंगदाणे आहेत ना, ते जेव्हा आपण भाजतो तेव्हा मस्त असे भाजले जातात आणि जास्त दिवस टिकून राहिले जातात. त्याच्यामुळे ही प्रोसेस करायलाच पाहिजे. तर आपले थोडे शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपलं मीठ घ्यायचं आहे, बारीक मीठ. तर आता ही तुम्हाला थोडंसं तांबूस पडलेलं दिसते, कारण की मी याच्या अगोदर ह्याच्यामध्ये फुटाणे शेंगदाणे बनवलेले आहेत आणि तेच ते डबल मीठ आपण वापरू शकतो 5-7 वेळेस. त्याच्यामुळे काहीच हरकत नाही. कारण मी आत्ताच 8 दिवस झालं मी ह्याच्यामध्ये फुटाणे बनवले होते. त्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की नाही तुमच्यासोबत मी नंतर शेअर करेल. आता आपल्याला मीठ लो फ्लेमवर लोखंडाच्या कढईमध्ये किंवा मग जाड कढई असेल तुमच्याकडे कोणचीही सोय, त्याच्यामध्ये आपल्याला ते गरम व्हायला ठेवायचं आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे, जेणेकरून आपलं मीठ ना सगळीकडे व्यवस्थितपणे एक प्रमाणे तापल, म्हणजे गरम होईल. सारखं सारखं हलवायचं आहे आपल्याला. लो फ्लेमवरच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. मीठ मस्त आपलं तापलं आहे. आता शेंगदाणे घ्यायचे आहे, थोडे थोडे करून आपल्याला यामध्ये टाकून सारखं सतत हलवत राहायचं आहे. खालीवर सगळे शेंगदाणे आपल्याला करून भाजून मस्तपैकी घ्यायचे आहेत. आता पहिल्यांदा थोडेसे ओले आहेत, त्याच्यामुळे सगळ्या शेंगदाण्यांना मीठ चिटकेल. जसे भाजतील ना तसं ना शेंगदाण्यावरचं मीठ आहे, सो ते सेपरेट होईल आणि मस्त असे खरपूस शेंगदाणे आपले भाजले जातात बघा. 2-3 मिनिटांमध्येच आपल्याला शेंगदाणे भाजून तयार होतात. आणि ही प्रोसेस सर्व लो फ्लेमवर आपल्याला करायची, जेणेकरून ना मोठमोठे शेंगदाणे असतात ते आतमध्ये पर्यंत भाजले गेले पाहिजे, जेणेकरून आपले शेंगदाणे 15 ते 20 दिवस आरामशीर टिकतात आणि खराब होत नाहीत. त्याच्यामुळे लो फ्लेमवरच आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. 5-7 मिनिटं लागतात शेंगदाणे भाजण्यासाठी. आता मी अशा पद्धतीने शेंगदाणे आणि मीठ सेपरेट करत आहे. चाळणीच्या साहाय्याने तुम्ही सेपरेट करू शकता. आणि याला थंड झाल्याच्या नंतर याच्यावरचं साल काढून एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. जर थोडीशी भूक लागली किंवा मग असंच आपल्याला खाऊ वाटतं किंवा लहान मुलांसाठी टिफिनमध्ये स्नॅक्स म्हणून तुम्ही चॉकलेट, कुरकुरे किंवा मग चिप्स वगैरे देण्यापेक्षा ही शेंगदाणे दिले ना तर त्यांच्या हेल्थसाठी सुद्धा चांगली आहे. आणि त्यांच्या तब्येत म्हणजे त्यांना चटपटीत खाण्याची इच्छा असेल तर हे शेंगदाणे तुम्ही डेफिनेटली देऊ शकता. किंवा कुठे प्रवास करायचा असेल, बाकीचं बाहेरचा वडापाव भेळ खाण्यापेक्षा हे शेंगदाणे डेफिनेटली तुम्ही लहान मुलांसाठी देऊ शकता. किंवा मग तुम्ही सुद्धा
ऑफिसमध्ये हे कॅरी करू शकता। छोटीशी भूक याने खरंच भागवली जाते। तर मी अशाच पद्धतीने सर्व शेंगदाण्यांना भाजून घेते। स्वतः सर्व शेंगदाणे भाजून घेतले आणि तुम्ही बघू शकता थंड झाल्याच्या नंतर पूर्णपणे टरफल निघून जातं। आय होप आजची रेसिपी आवडल्यास त्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय। भेटू एक छान मस्त इंटरेस्टिंग रेसिपीमध्ये ब्लॉग मध्ये, तोपर्यंत सुद्धा कमी करा। बाय बाय।